विद्यार्थी मित्रांनो, आपलं एमपीएससी पीआयक्यू बेस 1 मार्क फिक्स सिरीज मध्ये स्वागत आहे। आज आपण नाही का जे येणारी जे कंबाईंड आहे 21 डिसेंबरला होणारी, ज्यामध्ये जवळपास 70 दिवस प्लस काही दिवस बाकी आहे, तर आपण नेमकं आता सध्या काय करायला पाहिजे, नेमकं कोणत्या विषयामध्ये आपण नाही का हाताळायला पाहिजे किंवा कोणत्या सब्जेक्टला आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे, हे आता आपण पाहूया। नक्कीच नाही का मी ऑलरेडी पहिलेच सांगितलेलं आहे की बा कोणते विषय आपल्याला नेमकं करायला पाहिजे आणि कशावर फोकस करायला पाहिजे, त्याच गोष्टी आहे। परंतु आपण आता पाहूया की नेमकं आपल्याला काय करायचं आहे बाकी। तर लक्षात घ्या, आपल्याला नाही का सर्वप्रथम नाही का स्कोरिंग सब्जेक्ट जे आपल्यावाले जे आपण 4 विषय म्हणत असतो सहसा, पॉलिटी, जिओग्राफी, हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स, हे सर्वांचे नॉर्मल असते चांगले विषय। परंतु यामध्ये आपल्याला नाही का जास्तीत जास्त मार्क घ्यायचे हे सांगण्याचा उद्देश आहे। म्हणजे जर उदाहरणार्थ आपल्याला पॉलिटीमध्ये 15 पैकी जर 12 प्रश्न येत असेल उदाहरणार्थ, तर ते चांगला स्कोर आहे आपण म्हणू शकतो। परंतु जर आपल्याला नाही का असं आढळलं की बा 15 पैकी एक क्वेश्चन जर सोडला आउट ऑफ आहे बा, आणि 14 क्वेश्चन नाही का पीआयक्यू बेस आहे किंवा पीआयक्यूच होते बा, 2 प्रश्न जे आपले चुकले, तर त्यावर आपण नाही का लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटते। कारण की आपण जे विषय सोपे असतात, ज्याच्यात चांगले जास्तीत जास्त मार्क घेऊ शकतो, त्यामध्ये घेण्याचा नक्कीच प्रयत्न करा। नुसतं म्हणजे असं नका करू की बा पॉलिटीमध्ये 12 मार्क आहे बा, मी रिलॅक्स झालो बा, मला खूप चांगले मार्क पडले, असं नका करू। कारण तिथं तुम्ही जर 2 प्रश्न जर रिपीट चुकत असेल, तर नक्कीच आपल्याला नाही का पीआयक्यू थोडीशी बा चुकत आहे किंवा ॲनालिसिस चुकत आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे। नेमकं कोणते टॉपिक चुकत आहे त्या सुद्धा तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे आणि ते टॉपिक चांगले करायला पाहिजे। आपला उद्देश एकच आहे, आपल्याला कंबाईंड 5 करायची आहे, आपले मार्क इम्प्रूव्हमेंट करायचे आहे। आणि सर्व गोष्टी तुम्हाला नाही का इम्प्रूव्हमेंटच्या ते तुमचे जे पेपर सेटच सांगणार आहे की नक्की तुम्ही कुठे चुकत आहे। बाकी पुस्तक मधून काही होत नसते, पीआयक्यू थ्रूच जा लागते आणि नक्की काय करायचं आणि काय नाही करायचं आहे ते तुम्हाला मागचा पेपर सांगतच असेल की बा याच्यात मी कुठं कमी पडत आहोत। तर लक्षात घ्या, जिओग्राफीमध्ये सुद्धा तीच गोष्ट आहे, 10 क्वेश्चन आलेले आहे, मागे जवळपास 9 क्वेश्चन रिपीट होते किंवा पीआयक्यू बेस होते, पण इझी होते, तर त्यामध्ये सुद्धा स्कोरिंग आहे। जर त्याच्यात तुम्हाला 7-8 मार्क येत असेल, तर तेच बघायचं की आपला जे प्रश्न चुकला आहे तो पीआयक्यू होता किंवा आपल्याला येऊ शकत होता, अभ्यास केला असता किंवा पीआयक्यूच होता परंतु ॲनालिसिस केलं असतं आलं असतं, ते एवढं पाहायचं तुम्ही। जर ते चुकत असेल तर तुम्ही इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे। अशी एक मार्कची जर इम्प्रूव्हमेंट केली, नक्कीच तुमच्यामध्ये नाही का मार्कामध्ये भर पडू शकते। हिस्ट्रीमध्ये सुद्धा नाही का आपण पाहिलं होतं 10 पैकी 8 ते 9 क्वेश्चन तसेच होते टॅट टाईपचे, आणि हिस्ट्री आपल्याला कसं आहे आता स्कोरिंग येत आहे, म्हणजे आपल्याला पूर्वी होतं आउट ऑफ क्वेश्चन, परंतु याच्यात चांगले मार्क येऊ शकते। आणि काय प्रकारचं हॉट टॉपिक करायचे ज्याच्यावर आयोग नाही का वारंवार प्रश्न विचारते, जे तो टॉपिक घेतेच आयोग, तसे 15 ते 20 टॉपिक तुम्हाला दिसणार आहे। 15-20 असेल किंवा हिस्ट्रीचे थोडा मोठा सिलेबस आहे तर थोडे जास्त होऊ शकते, परंतु तुम्हाला कळलं पाहिजे 18-57 उठावर येतेच प्रश्न तर करायचं, राष्ट्रीय काँग्रेसवर येते तर करायचं, हे असे टॉपिक निवडायचे। असं नाही करायचं की पहिल्या पेजपासून वाचायचं, आणि गव्हर्नर जनरल सुद्धा नाही का वाचायचं, कसं ते पूर्ण इतिहासाचा सारांश असते। जसं आपण इकॉनॉमिक्स मध्ये पंचवार्षिक गणना करतो ना, सब इकॉनॉमिक्सला ते ॲनालिसिस करते, म्हणजे सारांशच असते, काय केलं काय नाही केलं। तसं गव्हर्नर जनरल मध्ये नाही का 10 ते 12 गव्हर्नर जनरल असते की जे ऑलरेडी पर्यायामध्ये असतेच, तेच करायचे। लिपन, रिटर्न, डलोसी, कॅनिंग, वॉरेन हेस्टिंग, हे तुम्हाला नावं दिसणार आहे पर्यायामध्ये, कॉर्नवालिस, हेच वेलेस्ली। मग तुम्हाला काय होते, पर्याय एलिमिनेशन करताना नवीन सुद्धा माहिती विचारली तर पर्याय एलिमिनेट करता येते 10-12 याच्यावरून, हे सुद्धा लक्षात ठेवा। इकॉनॉमिक्स सुद्धा स्कोरिंग येत आहे, कन्सेप्ट क्लिअर पाहिजे काही गोष्टी तुम्हाला नाही का लॉजिक न करणार आहे की बा ब्रॉड संकल्पना आहे बा, यामध्ये नाही का बरेच गोष्टी येऊ शकते बा समाविष्ट। जसं आपल्याला फॉर एक्झाम्पल अर्थसंकल्पामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टी येतात असा आला होता ना आता मागं, तर ते काही जणांना स्किप बिन केला असेल, परंतु तसे क्वेश्चन्स कसे ब्रॉड असते ना अर्थसंकल्प, त्यामध्ये राजकोषीय तूट, प्राथमिक तूट आणि बऱ्याच गोष्टी येते, तर त्यामुळे आपण त्याला नाही का माहीत नसलं, पीआयक्यूच बेस आहे परंतु माहीत नसलं तरी त्याला आपण बरोबर घेऊन जायचं, हे सांगायचं तात्पर्य आहे। आणि आता आपल्याला तेच करायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, हे इझी टॉपिक आहे, याच्यात सुद्धा नाही का आपल्याला जास्तीत जास्त 10 मार्क सुद्धा वाढू शकते आपले, म्हणजे आपण जर त्या दृष्टिकोनातून पेपर सेटले पाहत असेल तर हे लक्षात ठेवा, याला इग्नोर नका करू। त्यानंतर बघा, यातील सर्वप्रथम हॉट टॉपिक घ्यायचे, लिस्ट करायची सर्वप्रथम तुम्ही तुमच्यानुसार, आणि त्याच्यावर नाही का क्रॉस करणं शिकायचं। जसं की बा तुम्ही हिस्ट्रीचे 1857चा उठावापासून पहिला काढला असेल तर त्याच्यावर क्रॉस करायचा, तेव्हा दुसरं प्रकरण पाहायचं, जेणेकरून तुमचे 15-20 टॉपिकवर भर येईल आणि नक्कीच त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होण्यास मदत होईल। असं इतर सब्जेक्टचे सुद्धा करायचं। त्यानंतर हे केल्याने काय होते माहिती आहे का, नेमकं आपण हिस्ट्रीमध्ये कुठं आहोत हे समजते, काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे हे सुद्धा कळते। त्यामुळे तुमची हॉट टॉपिकची लिस्ट पाहिजे, मी टाकलेली आहे हिस्ट्रीची, तुम्ही बघून घ्या आपल्या
आपल्या चॅनेलवर टाकलेली आहे, तुम्ही बघून घ्या. इकॉनॉमिक्सची सुद्धा टाकलेली आहे, फक्त मी पॉलिटीची नाही टाकली, जिओग्राफीची नाही टाकली, बाकीची मी टाकलेली आहे, तुम्ही बघून घ्या. मॅथ अँड रिझनिंगची सुद्धा टाकलेली आहे. PIQ अनालिसिस करणं फार महत्वाचं आहे या टाइम मध्ये. PIQ अनालिसिस तर आपण दरवर्षीच करतो, परंतु आता सुद्धा करणं आहे आपल्याला. नेमकं PIQ बेस कसं असतं, काही गोष्टी आपल्याला आपल्या अभ्यासावर आधारित असतात, 50-60% गोष्टी, बरोबर आहे. काही गोष्टी आपल्याला लॉजिक न करावं लागते, काही गोष्टी आपल्याला नाही का आउट ऑफ क्वेश्चन असतात, त्याचा सुद्धा आपल्याला अप्रोच कळला पाहिजे ना. नेमकं बा असं क्वेश्चन आले तर नेमकं आपण काय स्टँड घेतलं पाहिजे आणि काय उत्तर मारायला पाहिजे, जे आयडियल आन्सर होऊ शकते, जे जे मुलं घेतात त्यामध्ये. कारण की बऱ्याच जणांचं काय होते माहिती आहे का, अटेम्प्ट सुद्धा कमी राहते आणि त्यांना लॉजिक सुद्धा नाही का मारता येत नाही. असंही आहे उदाहरण. त्यांचा अचूकता खूप चांगली राहते. मी एक सर बघितले, त्यांचा 70चाच अटेम्प्ट आहे, मला आलता कॉल, परंतु त्यांना मार्क आहे 56. बघा त्यांची ॲक्युरेसी किती आहे. त्यांना फक्त त्यांनी अटेम्प्ट केला नाही, जास्त रिस्क घेतली नाही, म्हणजे त्याला कळालं नाही की रिस्क घेता येते का नाही आहे. म्हणून मी सांगत आहोत 56 मार्क आहे. मला त्यांनी स्क्रीनशॉट सुद्धा पाठवला. मला सुद्धा वाटलं होतं की बा यांनी खोटे बोलत आहे का. नाही, नक्कीच त्यांनी नाही का अटेम्प्ट केला, त्यांनी 56 मार्क आहे. आणि यावेळी सुद्धा येईल ते लिस्टमध्ये असे मला वाटते, कारण की अटेम्प्ट सुद्धा महत्वाचा असते. त्यावर नंतर बोलू आपण, परंतु आता अभ्यासाचं पाहू. त्यानंतर वीक टॉपिक सर्वप्रथम पाहायचे, कोणतीही असो याच्यामधले. कोणाचे ते सोपे असू शकते, कोणाचे हार्ड असू शकते, जे आपल्याला येत नाही ते झाला पाहिजे, ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारत असते, ते वीक टॉपिकवर सर्वप्रथम लक्ष द्या. आणि PIQ चुकू देऊ नका. PIQ चुकले, तुम्हाला निर्देशन आला असन, आपल्या बऱ्याच गोष्टी ऑलरेडी आलेल्या आहेत ते चुकते, किंवा ऑलरेडी आलेले आहेत त्याचे अनालिसिस न केल्यामुळे चुकते. एवढं लक्षात ठेवा. या दोन गोष्टीला फार महत्व आहे. PIQ चुकू नये दे आणि PIQ अनालिसिस करणं. यावरून तुमचे ऑलरेडी नाही का जुने तो क्वेश्चन बरोबर येणारच आहे, परंतु कोणत्या गोष्टीवर आपण कोणत्या अप्रोच असला पाहिजे ते सुद्धा कळणार आहे. नक्की लक्षात ठेवा, याला फार मॅटर आहे. आणि सर्वात मोठा रिझल्ट ठरवणारे सब्जेक्ट आहे 3: करंट अफेअर, मॅथ अँड रिझनिंग आणि सायन्स. हे सर्वात इग्नोर विषय आहे, यामध्ये इंटरेस्ट येत नाही सर्वाला. हे जर तुम्ही केले नाही तर नक्कीच पास होणार नाही, हे आत्ताच तुम्ही स्वतःला सांगा. कारण की हे विषय सुरुवातच यापासून झाली पाहिजे तुमच्या दिवसाची, या 3 विषयापैकी. सांगायचं तात्पर्य म्हणजे जवळपास तुम्ही जर 8 तास अभ्यास करत असाल मिनिमम, तर तुमचे 4 तास नाही का या 3 विषयाला गेले पाहिजे. 4 ते 5 तास जेवढे तुम्ही देसाल. कारण की याला आहे 50 क्वेश्चन आणि त्यामध्ये सर्वात मोठा विषय आहे मॅथ अँड रिझनिंग. चॅलेंजिंग असते, एका तासामध्ये सोडून 20 प्रश्न आहे, बाकी 15 आहे, बरोबर आहे. यामध्ये जर तुमची पकड आली, हेच तुम्हाला रिझल्ट मध्ये नेणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे मेथ्सले सुद्धा आहे आपल्याला विषय, त्यामुळे आत्ताच आपण चांगले केले ना, मेथला आपल्याला नाही का त्यामध्ये आउटपुट भेटू शकते, काहीतरी बेनिफिट करू शकते, आणि आपण लँग्वेजवर सुद्धा चांगली पकड करू शकतो. हे विषय इग्नोर नका करू. आणि जवळपास जर तुम्ही कसं करायचं माहिती आहे का शेड्यूल, यांना सर्वप्रथम दिवसाची सुरुवात जेव्हा करसान तुम्ही, हे 3 विषयापासून करायची. सोबत या 4 पैकी काय करायचं, 2 विषय निवडायचे, कोणती असो तुम्हाला जे वाटते तुमच्या सोयीस्कनुसार. 3 आणि 2 5 विषय घ्यायचे. मग घ्यायचे कसे, एक तर तुम्ही 2 दिवस चालवा ते विषय, किंवा 1 वीक चालवा, आठवड्याभर बा याच्यातले 2 विषय करायचे. हे कंटिन्यूस करायचे जोपर्यंत चांगले होत नाही, शेवटपर्यंत हे 3 विषय तर घ्यायचे, सोबत हे 2 घ्यायचे. यापैकी जवळपास 5 विषय घ्यायचे, किंवा तुम्ही त्याला 2 दिवस चालवा, 2 दिवसानंतर दुसरे 2 विषय घ्या, असंही चालेल. किंवा तुम्ही 1 आठवडा चालवा यासोबत, म्हणजे जेणेकरून ते सुद्धा चांगले होईल आणि ते सुद्धा या लेवल येईल. लक्षात ठेवा, कारण की आपल्याला मार्क मिळवणं आवश्यक आहे, हे सांगण्याचा उद्देश आहे. आणि या विषयाला इग्नोर करू नका. आणि करंट बद्दल आपण नाही का प्रश्न टाकत आहोत. आपण आतापर्यंत 3 लेक्चर टाकलेले आहे, आर्थिक घडामोडी, राजकीय घडामोडी आणि कृषी पर्यावरण. परीक्षापर्यंत आपण सर्व टाकत जाऊ, जेणेकरून तुम्हाला सुद्धा ते फायदा होईल. ते आणि तुम्ही सुद्धा करा. काही मॅथ अँड रिझनिंग बद्दल तुम्हाला मी व्हिडिओ टाकलेला आहे, कोणती हॉट टॉपिक आहे ते हॉट टॉपिक घ्यायचे, त्याच्यावर क्रॉस करत जायचं. जे तुम्हाला येते चांगलं ते स्किप करा, जे येत नाही त्याच्यावर फोकस करा. बरेच मार्क तिथून तुम्हाला कव्हर होऊ शकते. आणि सायन्स सुद्धा आपण घेणार आहोत. सायन्सची सुद्धा आपली सुरू आहे लेक्चर टाकणं. जवळपास बरेच लेक्चर टाकले. वनस्पती टॉपिक एंड केलेला आहे आपण. ध्वनी प्रकाश सुद्धा घेऊ, आपण घेतलेले आहे, पुढे आपण पूर्वी घेतलेले आहे आपण, परंतु आणखी अणु टॉपिक सुद्धा घेतलेला आहे. आणखी चांगले लेक्चर टाकू बायोलॉजीचे आपण, जेणेकरून आपल्याला 10 मार्क याच्यात आले पाहिजे माझ्याकडून. त्यानंतर लक्षात ठेवा, यामध्ये सर्वप्रथम हॉट टॉपिक सर्वप्रथम करणे, निम्मा वेळ देणे, जास्त न वाचता कमीत कमी वाचा. म्हणजे याचा अर्थ काय, आपण नाही का कमीत कमी वाचायचं, परंतु कसं वाचायचं, परफेक्ट वाचायचा प्रयत्न करायचा. होईल काय, जास्त वाटण्यानं काय होते माझ्या कॉन्फिडन्स बिल्डअप होते तुमचा. आणि एलिमिनेशन सुद्धा स्ट्रॉंग होती की बा हा संकल्पना या संबंधी आहे, हे येणार नाही, हा टॉपिक याच्या संबंधी आहे, येणार नाही, असं तुम्हाला समजते त्यामध्ये. परंतु आपण जर खूप वाचलं तर आपण कन्फ्युजन राहील, हे लक्षात ठेवा. आणि आपलं एकच लक्ष असलं पाहिजे, हॉट टॉपिक निवडायचं, जे करीन त्याच्यातला प्रश्न आला तर सुटला पाहिजे, हे लक्षात ठेवा.
हे तुम्हाला जमलं पाहिजे, नाहीतर नुसतं वाचणं म्हणजे आभास होईल तुमचा हे. आणि काही जणांना नाही का मी नंतर सांगतो ते लॉजिक बुस्टरचं काय. त्यामुळे एलिमिनेशन स्ट्रॉंग होईल, लक्षात ठेवा. हे सांगितलेलं आहे वीक टॉपिक सब्जेक्ट नुसार वेळ द्या. तुम्हाला तुमचे विषय निवडा, तुम्ही तुमचं कोणते वीक आहे उपघटकानुसार असते हा वीक. जसं इकॉनॉमिक्स आहे आपल्याला सोपं आहे, सोपं नसते ना, काही गोष्टी सोप्या असते तर काही गोष्टी हार्ड जाते. जसं सार्वजनिक हार्ड जाऊ शकते, कोणाला जीडीपीच्या संकल्पना हार्ड जाऊ शकते, आपापल्यानुसार वेगळं असते. कोणाला ते सोपं जाईल तर कोणाला हार्ड जाईल, असं लक्षात ठेवा. हे तुमच्यानुसार लिस्ट बनवा. लिस्ट बनवणं फार महत्वाचं आहे, कारण की लिस्ट जर तुमच्या डोळ्यासमोर असली तर तुम्हाला माहित राहील की बा हे टॉपिक व्हायचे, हे टॉपिक झाल्याशिवाय मग इकॉनॉमिक्स एंड होणार नाही किंवा इतर सब्जेक्ट एंड होणार नाही, हे लक्षात ठेवा. यामुळे दिशा कळीन, डायरेक्शन कळीन तुम्हाला नक्कीच. हे सांगितलं आहे मी, पॉलिटीमध्ये जर 15 क्वेश्चन आले असं उदाहरणार्थ 12 आले तर दोन का आले नाही, याचा आपण नाही का मूल्यमापन केले पाहिजे. कुठे चुकले, काय चुकले, PIQ होते का, हे सुद्धा पाहिजे. याचबद्दल नाही, इतर सब्जेक्ट बद्दल तुमचा ते अप्रोच असला पाहिजे. म्हणजे आपण काय करीन, स्ट्रॉंग नाही का स्वतःचं मूल्यमापन करीन आणि नेमकं काय करायचं आहे तुम्हाला ते सुद्धा कळणार आहे, हेल्प होईल. त्यानंतर बघा टेट सिरीज च्या मागे लागू नका असं म्हटलं आहे मी, कारण की आपल्याला जर MPSCचे क्वेश्चन झाले नसन आपले तर टेट सिरीज लावण्याचा काही फायदा नाही आहे, कारण MPSCचे प्रश्न होणं फार महत्वाचं आहे. परंतु मी तर म्हटलेलं आहे, परंतु जर MPSCची तुम्हाला MPSC PIQ मस्ट आहे, परंतु तुम्हाला टेट सिरीज जर लावायची असेल तर काय करा, ऑफलाईन लावायची. डायरेक्ट ऑफलाईनचा फायदा काय होईल, तुम्हाला जे 1 घंटा तिथं तुम्ही एक्झाम मध्ये बसता ते तुम्हाला तिथं समजणार आहे, टाइम मॅनेजमेंट समजणार आहे, कशा प्रकारे आपण कुठं वेळ देतो, कुठं अटकतो बा, कुठं आपण जास्त वेळ घेतो, किंवा एखादा क्वेश्चन जरा सोपा होता पण तिथंच अडून होतो बा, बऱ्याच चुका तुमच्या ते टळणार आहे. पण ऑफलाईन लावायचं असेल तर लावा. फक्त त्या टेस्ट सिरीजला नाही का असा नका लावू की बा माझी इतके बरोबर आली इतके चुकले. तिथं टाइम मॅनेजमेंट खेळ असते, कारण की त्यांचं पेपर सेटर आणि आयोगाचं यामध्ये खूप डिफरंट असते, हे लक्षात ठेवा. फक्त आपल्याला काय कळलं पाहिजे, चुका टळल्या पाहिजे, जेणेकरून एक्झाम मध्ये गेलो आपण त्याच चुका करणार आहोत, म्हणून आपण तिथे चुका टाळण्यासाठी गेलो पाहिजे. टेस्ट सिरीजला आपण इम्प्रुव्हमेंटसाठी वापरू शकतो. ते फायनल काही आपली लिस्ट नाही आहे, तिथं जर 70 मार्क पडले तर खुश व्हायची काही गरज नाही आहे. फक्त आपल्याला कळलं पाहिजे की बा आपण नेमका वेळ कुठे द्यायला पाहिजे, कुठे द्यायला नाही पाहिजे, स्किप कसा करायला पाहिजे, प्रश्न कसा वाचायला पाहिजे, वाचल्याशीच कळायला पाहिजे आपल्याला की बा हा प्रश्न वाचण्याचा म्हणजे आपण वाचला नाही तर पहिले स्किप करायचा. ऑलरेडी त्याचे 3-4 सेंटेन्स वाचायची गरज नाही, नंतर यायचं ते तुम्हाला नंतर पेपर सेट बद्दल सांगणार आहे शेवटी हे लक्षात घ्या. जे सर्वांना जमते ते आपल्याला जमलं पाहिजे, म्हणजे तेच जे सर्वाला जमते म्हणजे याचा अर्थ आहे जे पोरं नाही का ऑलरेडी त्याच्यात PIQ बेस क्वेश्चन येतात, रिपीट येतात, ते जमलं पाहिजे. त्याच्यातच आपल्याला समजलं असेल, बऱ्याच जणांना आपले सोपेच क्वेश्चन चुकतात, त्यामुळे आपण यानं सुद्धा मार्क जातो मागं. त्यानंतर सर्वात महत्वाचं आहे डिसिप्लिन शिवाय नाही का रिझल्ट येत नाही, हे 100% खरी गोष्ट आहे. डिसिप्लिन कोणत्याही गोष्टीत असलं तर रिझल्टला महत्व येते. डिसिप्लिनचा अर्थ कसा आहे माहित आहे का, जर आपण डेली 8 तास अभ्यास करत असू उदाहरणार्थ 8 तास मिनिमम म्हणता, ज्या व्यक्तीचा जास्त होते तर त्याचा चांगलाच होणार आहे. परंतु ज्या व्यक्तीने 8 तास जरी मिनिमम केला तो रोज त्याच टाइमला लॅबमध्ये जाते किंवा त्याच टाइमला बसते, त्याच टाइमला अभ्यास हाताळते, त्यामुळे काय होते माहित आहे का, तुमच्या बॉडीला त्याची सवय पडते. आणि नमकी नाही का सातत्य असल्यामुळे नाही का चुकाही करते आणि तुम्हाला असं वाटते की बा आपण आपला अभ्यास योग्य दिशेने चालला बा, आणि तुम्ही जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करता. परंतु तुमचं जर अभ्यास असा असेल रँडमली आज 10 तास केले, उद्या 2 तास केले, परवा 4 तास केले, असं ठरवलं तर आपल्याला कळत नाही एक्झाम नक्की काय आहे बा. त्यामुळे याला फार महत्व आहे, जेवढं केलं तेवढं करा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल डिसिप्लिनचा. तुमची डेली रुटीन फॉलो करा, मिनिमम 8 तास करा. आणि जे व्यक्ती काम करणारे असते ज्यांना द्यायची आहे, नक्कीच नाही का जितके तास भेटतात तुम्हाला तुमच्या टायमिंग नुसार तितके करा. फक्त एवढं करायचं, जे तुमचे स्ट्रॉंग पॉईंट आहे ना त्याच्यावर नाही का ते तुम्ही नंतर केले तरी चालते. जे वीक पॉईंट आहे तुमचे तुम्हाला माहित आहे स्वतःला की आमचे वीक पॉईंट कोणते आहे, ते विषय करा तुम्ही. जे जॉबवाले आहे ना 4 तास भेटू खूप, जे जॉबवाले आहे ना ते तर चांगल्या प्रकारे अभ्यास करते, कारण त्यांना कमी वेळ राहते तर त्यांचा आउटपुट जे लेवल असते ना खूप चांगली देते त्यांनी. आणि जे 24 तास अभ्यास करते ना त्यांना जरी टाइम खूप आपल्याला वाटते परंतु अभ्यास करत नाही, त्यांची जी स्पीड असते ना नाही राहत. परंतु जे कमी वेळ भेटते ना काम करून त्यांना माहित आहे आम्हाला कमी टाइम भेटत आहे, त्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीनेच वाचा लागणार आहे, कारण की आपल्याला याच्यानंतर टाइम भेटणार नाही आहे. हे लक्षात ठेवा, जेवढा टाइम भेटते तेवढ्यात करा, परंतु वीक टॉपिक नुसारच करा असं म्हणणं आहे. प्री मेन्सचे क्वेश्चन पहा, लॉजिक त्यामधले लॉजिक करणार आपल्याला प्री मेन्स मध्ये क्वेश्चन पाहायचेच आहेत. कसं आपल्या टॉपिक नुसार, आपल्या सिलेबस नुसार आपल्याला पाहायचे आहे. ते राज्यसेवा असो काही असो, कारण की मी बेरोजगारी टॉपिक टाकणार आहे उद्या, मी तुम्हाला समजणार आहे की बा राज्यसेवेचेच प्रश्न किती रिपीट आहे. मग आपण म्हणतो नुसतं कंबाईन करत आहोत म्हणजे कंबाईनचे पेपर सेट करायचे का नाही, आपल्याला MPSC अंडर जेवढ्या एक्झाम घेते ते सर्वांचे पाहायचे आहे. 21,000 ती हेल्प करणार आहे आपल्याला.
त्यानंतर आपल्याला लॉजिक बुस्टर सुद्धा हेल्प करणार आहे. इतकं लक्षात ठेवा. काय करणार आहे माहिती आहे का, आपण प्री मेनचे प्रश्न पाहिले, एक तर रिपीट राहते किंवा काय करायचं ऍडिशनल माहिती सुद्धा करते. पण काही जर आउट ऑफ क्वेश्चन आला तर नेमकं काय लॉजिक लावायचं, काय कीवर्ड असतात आयोगाचे, त्यानंतर आउट ऑफ क्वेश्चनचा काय अप्रोच असला पाहिजे आपला सोडताना, ते सुद्धा मॅटर करते. नुसतं अभ्यासाच्या बेसवर निघत नाही एक्झाम. हे लॉजिक, अप्रोच, कीवर्ड सब गोष्टी तुम्हाला पीआयक्यून समजणार आहे. हे तुम्ही करायला पाहिजे. आणि नेमकं नाही का, ज्यावेळेस एखादं विधान आपल्याला चुकीचं विचारलं असेल ते 2-3 वेळा वाचा तुम्ही. तुम्हाला त्याच्यामध्ये नाही का काहीतरी त्या सेंटेन्समध्ये काहीतरी ऍडिशनल 3 शब्द च लावीन किंवा फक्त लावीन किंवा त्याला गोल घुमून टाकीन, म्हणजे तुम्हाला वाचल्यावर कळते की त्याची वाचण्याची जे वळण आहे ना आपली, ते थोडंसं चुकते तिथं, असं कळते तुम्हाला असं वाचल्यानं. मग तुमचे असे मार्क वाढू शकते. त्या टाईपचे क्वेश्चन. आणि त्यानंतर बघा आपल्याला नाही का लँग्वेज पेपर आहे मेन्सला, आपण आता त्याची तयारी करतो. कोणी कोणी करत असते मेन्सचे पेपर जे दिले ना ते करत असते, 1-2 तास मराठी आणि इंग्लिशला घेत असते त्यांनी. परंतु माझं पर्सनल मत आहे, तुमचं काही असू शकते वेगळं, तर तुम्ही आता सध्या घ्यायला नाही पाहिजे. कारण आपल्याला प्री निघाल्याशिवाय नाही का मेन्सला जाता येत नाही. मेन्सची तुम्ही किती मोठी चांगली तयारी राहू द्या, प्री निघाल्याशिवाय होत नाही. त्यामुळे आता सध्या तुम्ही नाही का मराठी इंग्लिशचा अभ्यास थांबवायला पाहिजे. ज्याची 2025 आता देणार आहे तुम्ही 70 दिवसांनी एक्झाम, तर इंग्लिश मराठी थांबवा, तुम्हाला मेन्सला भेटते. आता तुम्ही फक्त जीएस, मॅथ अँड रिजनिंग हे जेवढा टॉपिक आहे ना 60 ते 70% आपल्याला मेन्सलेस आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे हे तुम्ही चांगला करा ना. मग आपल्याला हे जर आता आपण प्रीला चांगला केला, मेन्सला सुद्धा आपल्याला रिव्हिजनच करायची गरज राहते. आणि मेन्सला मग आपण बाकीचा वेळ काय देऊ शकतो, मॅथ अँड रिजनिंग लँग्वेज पेपरला देऊ शकतो. आणि जो भाग आपण मेन्सला म्हणजे प्रीला केला नाही तो सुद्धा भाग आपण करू शकतो. म्हणून हे माझं पर्सनल मत आहे, तुमचं वेगळं असू शकते. तुम्ही पहा तुमच्यानुसार. त्यानंतर बघा रिव्हिजन. यामध्ये रिव्हिजन खूप महत्वाची असते, कारण की आपण रिव्हिजन मध्ये खूप आपण वेगळा अर्थ काढतो. पण रिव्हिजन मध्ये काय महत्वाचं माहिती आहे का, यामध्ये नाही का रिव्हिजन केल्याने नाही का आपण जे पर्यायामध्ये कन्फ्युजन असतं ना ते होत नसते 2 पर्यायामध्ये. त्यानंतर आपण जे कमी मार्काने चाललो ना, 0.25 असो, 50 असो, 1-2 मार्क, 4 मार्क, 5 मार्क, ते हे रिव्हिजन असू शकते त्यामध्ये, कारण आणि असणार आहे, सर्वांना माहित आहे. त्यामध्ये आपण नाही का एक तर आपल्याला हे राहते, खूप रिव्हिजन केल्या म्हणजे नाही का आपण पास होईल असं नाही आहे. खूप रिव्हिजन केलं तर कन्फ्युजन होणार आहे तुमचीवाली. मिनिमम रिव्हिजन करा आणि चांगल्या परफेक्ट करा. मी तर म्हणतो आता तुमच्या 2 जरी रिव्हिजन झाल्या तरी चांगल्या आहे, कशा पण परफेक्ट असल्या पाहिजे. म्हणजे आपलं पूर्ण क्लिअर असलं पाहिजे. उगच नाही का आपण 5-10 रिव्हिजन मारायच्या, मग आपण 10 रिव्हिजन मारायच्या, मग आपलं माइंड त्यानुसार काम करते. 10 तर होणार नाही आहे ना, त्यापेक्षा 2 करा पण चांगल्या करा, हे म्हणणं आहे. ते बिन पीआयक्यू बेस, पीआयक्यू ओरिएंटेड झाला पाहिजे. खूप वाचले म्हणजे परीक्षा पास होईल असं नाही आहे, हे तर माहित आहे तुम्हाला. कमी वाचा पण परफेक्ट वाचा म्हणतो, कारण की त्यामुळे आपल्याला परफेक्ट एनिमेशन सुद्धा कळीन. आणि या माहितीवरून काय होते माहिती आहे का, काही नवीन क्वेश्चन आला ना तरी सुद्धा आपण सॉल्व्ह करू शकतो. बा हा विषय हा व्यक्ती बा या संबंधित नाही आहे, कारण की याचं काम वेगळं आहे. काय कशावरून कळलं, मागच्या क्वेश्चन पेपरवरून. एवढं परफेक्ट असलं पाहिजे. कालावधी सुद्धा पाठ होते, म्हणजे त्यानुसार पाहिला तर रिव्हिजन करताना जो भाग चांगला असेल तुमचा ते तुम्ही स्किप करू शकता किंवा वरवर वाचू शकता, एवढं लक्षात ठेवा. आणि पण जो टॉपिक येत नसेल तुम्हाला, समजा वीक असेल, त्याची रिव्हिजन तुम्ही करा, त्याची नोट सुद्धा करा. सर्वांची नोट नाही काढलीच चालते. जे तुम्हाला येतात ना ते स्किप करायचे, आणि जे तुम्हाला येत नाही असं वाटते त्याची नोट्स काढा, कारण की आपल्याला नोट्सचा कामच पडणार आहे ना. आता वेळ आहे आपल्यापाशी, सर्वांची काढत नाही आपण, मेन विषयाची काढायला पाहिजे. हे लक्षात ठेवा. रिव्हिजनले फार इम्पॉर्टंट आहे. ज्या व्यक्तीनं रिव्हिजन नाही केले ना त्याला 5 ते 10 मार्काचा लॉस होणार आहे, 100% लक्षात ठेवा. अनुभवून सांगत आहोत. त्यानंतर आपल्याला 21,000 प्लस आणि लॉजिक बुस्टरचा वापर कसा करायचा. जे आपले आता कोणी म्हणतात वेळ कमी आहे बा, आपण लॉजिक बुस्टर वापरायला पाहिजे का 21,000, हे वापरल्याशिवाय रिझल्ट येत नाही तुमचा. कारण की इथं आपल्याला 25 ते 20 वर्षाचा नाही का डाटा दिलेला आहे, आलेला ऑलरेडी. आणि हे जे लॉजिक बुस्टर आहे स्टेप अप अकॅडमीचं, ते स्वतः नाही का अधिकारी आहे, त्यांनी काढलेलं आहे. आणि ते खरंच त्यांचं नाही का अप्रोच खूप चांगला आहे. क्वेश्चन पाहण्याचा नेमकं विद्यार्थी म्हणून काय पाहिले पाहिजे, त्यांनी कीवर्ड सुद्धा सांगितले आहे. नक्कीच तुम्हाला नाही का ते बुक वाचल्याने हेल्पफुल ठरणार आहे. पण वाचायचं पहिल्या पेज पासून का, कदाचित नाही. आपण काय करायची, ही लिस्ट तयार करता ना हॉट टॉपिकची, जे तुमचे वीक विषय आहे तेच विषय पाहायचे. जसं इकॉनॉमिक्स मध्ये जर तुमच्या जीडीपीच्या संकल्पना किंवा जीडीपी हार्ड जात असेल तर जीडीपीच पाहायचं. त्यामधून दारिद्र्य येत असेल, दारिद्र्य काय पाहायचं आहे तुम्हाला, तुमच्यानुसार पहा तुम्ही. पण तुमची लिस्ट तयार असता अपेक्षित आहे, नेमकं आपल्याला कळते. आणि 21,000 मधून काय करायचं, ते प्रश्न पाहायचे. कारण की 21,000 मध्ये एमपीसीच्या अंडरचे सर्व प्रश्न दिसणार. RFO,
त्यानंतर राज्यसेवा डिपार्टमेंट, एसओ, PSI. त्यामुळे नेमकं काय होईल माहिती आहे का, तुम्हाला नाही का काय करायचं आणि काय नाही करायचं हे सुद्धा कळणार आहे. आणि लॉजिक बुस्टर मध्ये अनालिसिस सुद्धा दिलेला आहे, जेणेकरून कधी आपण एखादा क्वेश्चन पाहिला नाही समजा, त्याचं अनालिसिस सुद्धा रेडीमेड आहे. मग आपण त्याबद्दलची आपली MCQ स्वरूपात माहिती घेऊन घ्यायची, स्किप करायचं, त्याचा सुद्धा फायदा आहे. म्हणजे हे दोन पेपर सेट खूप हेल्पफुल ठरणार आहे. आणि एक म्हणजे असं म्हणणं आहे की सर 21,000 मधून प्रश्न पाहिजे तुम्ही, समजा राष्ट्रीय उत्पन्नाचे, त्यानंतर लॉजिक बुस्टर पाहतो आणि रेफरन्स बुक होतो, यामध्ये खूप वेळ जाते म्हणते, असं मला म्हटलं होतं एका जणानं. परंतु मला तुम्ही सांगा, त्यावरचा जर क्वेश्चन आला तुम्हाला सुटणार का पेपरमध्ये? तर कदाचित नाही. कारण वेळ गेलाच चालते, त्याला 2 तास लागलेच चालते, परंतु प्रश्न आला तर सुटला पाहिजे. कारण की हे विषय केल्याशिवाय तुम्ही पास होणारच नाही ना, तुमचा कॉन्फिडन्स कुठे वाढणार आहे? त्यामुळे म्हणतो वेळ नाही पाहायचा, पण मा टॉपिक एंड झाला का हे पाहायचं. इतकं टॉपिक एंड झाला असेल तर समाधान आहे, नाही झाला असेल तर काहीच फायदा नाही ते अभ्यास करून, एवढं मा म्हणणं आहे. कारण की हे हॉट टॉपिक आपल्याला 10 ते 12 आहे, 20-25 दिवस लागेल तुम्हाला वाचायला, म्हणजे हर एक टॉपिक होऊन जाणार आहे. परंतु तुम्ही जर ते केलं ना, तुम्हाला इतकं मार्क पडणार त्यामध्ये तुमच्या टॉपिकनुसार, तुम्ही म्हणसाल की नाही बा माझे मार्क वाढत आहे आणि कन्सेप्ट सुद्धा क्लिअर होत आहे, हे लक्षात ठेवा. आणि 1 मार्क फिक्स झाला पाहिजे असं वाचल्यावर टॉपिकनुसार. बस इतकंच आहे. 21,000 लॉजिक बुस्टर वापरा, संदर्भ ग्रंथाची जोड द्या. बाकी तर मी तुम्हाला नाही का म्हटलेलंच आहे, करंट अफेअर, सायन्स आणि इकॉनॉमिक्स बद्दल मी टाकणारच आहे लेक्चर, त्यामधून तुम्हाला नक्कीच नाही का फायदा ठरणारच आहे. माझ्याकडून जितकं देता येईल तितकं देण्याचा प्रयत्न करतो मी. सोबत नाही का आता आपण एक अनालिसिस सिरीज करू आपण, जवळपास डेली नाही का 15 क्वेश्चन, पॉलिटीचे 15 क्वेश्चन, समजा डेली म्हणजे कसं जसं मला टाइम भेटते तसं मी टाकण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्यामध्ये 10-15 प्रश्नाचा अनालिसिस करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला तो टॉपिक समजला पाहिजे, त्याची ॲडिशनल माहिती सुद्धा कळली पाहिजे नवीन स्टुडंटला खास करून. नक्कीच जर तुम्हाला आजचं जर लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.